श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काळसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणी गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सिया वल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 6वा। श्रीराम युक्ति योगाचे अंग पावे, ऐसे प्रयाग जेत हो यबरवे। तेथ क्षेत्र संन्यासे स्थिरावे, मानस जयाचे। तया ते योगयुक्त तू म्हण, हेही प्रसंगे जाण। ते दीपाचे उपलक्षण, निर्वातीची या। आता तुझे मनोगत जाणोनी, काही एक आम्ही म्हणोनी। ते निके चित्त देऊनी, परिसावेगा। तू प्राप्तीची चाड वाहसी, परी अभ्यासी दक्षिणवसी। ते सांग पा काय बिहसे, द्वाडपणा। तरी पार्था हे झणे, सायास घेशी हो मने। वाया बागुल ये दुर्जने, इंद्रिये करीती। पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। परमवंदनीय परमश्रद्धेय जगद्गुरु माऊलींचे नतमस्तक होऊन, पीठाचे उत्तरदेवी परमपूज्य कारिंता महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन, आज संत संघाला उपस्थित गुरुबंधू गुरुभणी श्री गुरुदेव भाविक हो, आपण मागच्या आठवड्यात संत संघामध्ये जर मनुष्याची इंद्रिय ताब्यामध्ये आली तर त्याचं मन स्थिर होतं, ज्याबाबत माऊलींच्या अमृतपर्यंत आपण या ठिकाणी मागच्या आठवड्यामध्ये ऐकलेलं आहे. आज आपण ओवी क्रमांक 357 ते 371 देहबुद्धीचा नाश करून आत्मबुद्धी विकसित करायची आहे. आणि याबाबत साक्षात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला काय बोध करतायत ते आपण पाहणार आहोत. या ठिकाणी असं सांगितलेलं आहे की जर एखाद्या मनुष्याला योगाभ्यास करण्याची इच्छा निर्माण झाली तर ते गंगा यमुनेच्या संगमामध्ये बांधणे करावं लागते, संगमच म्हणावं लागेल. कारण का तर गंगा यमुनेचा संगम हे अशा ठिकाणी आहे की त्याला प्रयाग तीर्थक्षेत्र असं म्हटलेलं आहे. कारण हे जे तीर्थक्षेत्र आहे, या तीर्थक्षेत्रामध्ये अनेक साधू संतांनी आपल्या मनाला एकरूप करून, साधनेच्या माध्यमातून मन एकरूप करून त्या परमात्माची परमेश्वरी प्राप्ती करून घेतलेली आहे. आणि म्हणून भाविक हो, जसं हे प्रयाग तीर्थक्षेत्र आहे तसं हा देहसुद्धा भाविक हो तुमचा आमचा, याला सुद्धा तीर्थक्षेत्र म्हटलं आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी एका अभंगामध्ये सांगितले, राम म्हणे वाट चाली, यज्ञ पाऊला पाऊली, धन्य धन्य ते शरीर, तीर्थव्रताचे माहेर. किती साधन सोपं सांगितलं आहे की ह्या मुखातनं
जर आपण राम नावाचा जप केला तर आपला बसता उठता ह्या राम नावाचा जप केल्यानंतर त्या यज्ञाचं पुण्याचं फळ आपल्याला प्राप्त होतो. आणि म्हणून या देहाला तीर्थाचं माहेरघर या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि म्हणून भाविक हो, या ठिकाणी ज्या योगी पुरुषाने आपलं चित्त एकरूप केलेलं आहे, अशा योगी पुरुषाला भगवान श्रीकृष्णांनी त्याला निवारतील दिव्याची उपमा या ठिकाणी लागू पडून सांगितलेलं आहे. भाविक हो, कारण या निवारती दिव्याची उपमा लागू पडतं असं म्हटलं आहे. कारण हा दिवा शांत पेळतो, तसं या ठिकाणी योगी पुरुषांनी आपलं चित्त साधनेच्या माध्यमातून एकरूप करून घेतलेलं आहे. आणि म्हणून भाविक हो, यालाच योगी म्हण असं भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेलं आहे. भाविक हो, या युगामध्ये आपण जर पाहिलं तर आज लाखो करोड लोकांची जी मनं आहेत ही भरकटलेली आहेत, त्यांचं चित्त एकरूप नाही आहे. आणि म्हणून भाविक हो, आज या लाखो करोड लोकांचं चित्त एकरूप करण्यासाठी साक्षात भगवान श्रीकृष्णांनी आज ह्या ठिकाणी भाविक हो आपल्या माऊलीच्या रूपामध्ये इथं अवतार घेतलेला आहे. भगवान कृष्णानं अर्जुन, आपण मागच्या संत संघामध्ये ऐकलेलं आहात की भगवान कृष्ण अनेक प्रकारचे युक्त्या काढून अर्जुनाला समजवण्याच्या मूडमध्ये आहेत. अर्जुनाची उत्कंठा मात्र शिगेला पोचलेली आहे. इतकी शिगेला पोचले आता कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला आत्मज्ञान झालं पाहिजे. जोपर्यंत आपल्याला तहान लागत नाही तोपर्यंत पाण्याचं महत्त्व कळणार नाही. तशी अर्जुनाची अवस्था झालेली आहे. परंतु इकडे आड आणि तिकडे वीर अशी परिस्थिती सुद्धा झाली. कारण योगाची सगळी लक्षणं ऐकल्यानंतर तो थोडासा घाबरतो आणि मग आपल्या ध्येयापासून विचलित होतो. विचलित झालेलं पाहिल्याबरोबर भगवान कृष्ण लगेच त्याला सावरण्याचा प्रयत्न करतात आणि त्याला सांगतात, तर 2 गोष्टी पाळायच्यात अर्जुना, आणि तुझी कॅपॅसिटी आहे ना, असं काय नाही आहे किंवा तू त्या कॅपॅसिटीचा, त्या योग्यतेचा अधिकारी नाही आहेस म्हणून. तू त्या योग्यतेचा अधिकारी जरूर आहेस, म्हणून तर तुला हा मी योग मार्ग सांगतोय ना. आणि काय राहिलं त्याच्यात, अरे काय कठीण आहे, 2 तर गोष्टी करायच्या. तर एक मी थोडंसं विरक्त व्हायचं आहे, आणि दुसरी गोष्ट देहासक्ती थोडीशी कमी करायची. म्हणजे जे नियम आहेत देहाचे ते पाळायचे आहेत. मग जिभेचे चोचले पुरवायचे नाहीत, विषयांची आसक्ती करत नाही बसायचं. म्हणून मागच्या संत संघामध्ये मी एक दृष्टांत सांगितला होता की त्या मुलीला घेऊन महाराज पलीकडे गेले, काठावर गेले, काठावर सोडून दिली त्या मुलीला. महाराज आपल्या उद्योगाला पुढे निघून गेले. असं राहायला शिकायचं. भगवान कृष्णानं राधेला पण सांगितलं होतं. दुर्वास ऋषी आले होते श्रावण महिन्यामध्ये गोकुळामध्ये, आणि यमुनेच्या पलीकडच्या बाजूला ते उतरले होते. त्या सगळ्या गवळणी उठल्या आणि म्हणाल तिकडे जायचं, पण दशम्या घेऊन जायचं आहे, भाकऱ्या घेऊन जायचं आहे. म्हणून सगळ्यांनी भाकऱ्या वगैरे भाजल्या आणि भंडारा करण्यासाठी घेऊन निघाल्या. यमुनेच्या काठावर आल्या. यमुनेच्या काठावर आला तर यमुना नदी दुथडी भरून वाहत होती. जायला मार्गच नव्हता. आता काय करायचं, चिंतित होत्या, काळजीत होत्या. इतक्यात तिथे भगवान नारद मुनी प्रकट झाले आणि म्हणाले, गवळणीनं, अगं सोपं आहे, कशाला चिंता करायची, तुमच्या प्राणसख्याकडे जा
आणि त्याला सांगा ना, त्यानं सांगितलं की यमुना गपकन खाली बसेल, मार्ग मिळेल, तुम्ही दुर्वास ऋषींच्या सेवेमध्ये हजर राहा. म्हणून राधा आणि सगळ्या गवळणी तिथे आल्या आणि भगवान कृष्णाला सांगितलं की आम्हाला यमुनेच्या पलीकडे जायचं आहे, ते वाट करून दे. भगवान कृष्ण म्हणाला, अगं राधा, जा आणि यमुनेला सांग ना की कृष्ण बालब्रह्मचारी असेल तर यमुने वाट दे. सगळ्या गवळांनी खो खो करून हसायला लागल्या. आता का हसल्या त्यांना माहिती आणि तुम्हालाही माहिती. राधा आणि सगळ्या गवळांनी गेल्या तिथे, यमुनेला सांगितलं कृष्ण बालब्रह्मचारी असेल तर वाट करून दे. आणि आश्चर्य, यमुना नदी खाली बसली आणि मार्ग निर्माण झाला जाण्यासाठी आणि गेले निघून. इथे भगवान कृष्णाला गीतेमध्ये अर्जुनाला हेच सांगायचं आहे की विषयासक्त राहू नकोस, म्हणजे विषयामध्ये अडकून राहू नकोस. मग काय कठीण नाही आहे. अशा प्रकारचा बोध करून भगवान कृष्ण अर्जुनाला काय करतायत, समजावण्याचा प्रयत्न करतायत. अजून पुढे काय सांगतात ते आपले प्रवचनकर संतोष कदम परत सांगणार आहेत. ते संतोष कदमांनी दुसरं काही न सांगता भगवान कृष्णाने काय सांगितलं ते सांगायचं. त्यामुळे त्याने आता पुढे सुरुवात करावी की भगवान कृष्ण अर्जुनाला अजून काय सांगतात ते आपण ऐकूया त्यांच्याकडून. भाविक हो, सुंदर असं वर्णन माऊलीने लेखन केलेलं आहे. भगवान श्रीकृष्णाने आशापाचा बोध अर्जुना केल्यानंतर पुढे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणत आहेत की अर्जुना, मी तुझ्या मनातला भाव जाणलेला आहे. तुझं मन, तुझ्या मनामध्ये आता योगाभ्यास करण्याची इच्छा निर्माण झालेली आहे, परंतु तुझं मन ह्या अभ्यासाकडे दुर्लक्ष करतं आहे. ह्याचं कारण काय? तर तुझ्या देहातले जे दुष्ट जे इंद्रिय जे आहेत, ही इंद्रिय तुला या अभ्यासापासून बाजूला घेऊन चालले आहेत आणि म्हणून हे अभ्यास, हा योगाभ्यास कठीण आहे. अशा प्रकारे तुझ्या मनात भीती निर्माण करून तुला दाखवून देत आहेत की हे कठीण अभ्यास आहे, भीती निर्माण करत आहेत. जसं एखादी आई आपल्या मुलाला सांगते की बघ बाळा, रडू नकोस, बागुलबुवा आला बघ. तसं ह्या ठिकाणी हे अभ्यास कठीण आहे, याचा बागुलबुवा ही तुझी इंद्रिय तुला ह्या ठिकाणी करून दाखवत आहेत. आणि म्हणून अर्जुना, तू पार्था, तू भिवू नकोस, तू घाबरू नकोस. कारण का, तर ज्यावेळेला आपण स्वस्वरूपात जायचं आहे अशा वेळेला ह्या इंद्रियांना हे दुःखच होणार आहे आणि म्हणून तुला त्या मार्गाकडं ही इंद्रिय तुझी पाठवून देत नाहीत. परंतु घाबरायचं कारण नाही. भाविक हो, आज माऊली स्वतः आम्हाला वारंवार हेच सांगतात. माऊली प्रवचन दर्शन सोहळ्याच्या माध्यमातून, संत संघाच्या सोहळ्याच्या माध्यमातून माऊली तुम्हाला आम्हाला हेच सांगतात की बाबांनो, हा जो मनुष्य देह प्राप्त झालेला आहे, या देहामध्ये न अडकता देहबुद्धीचा नाश करून आपण आत्मबुद्धीकडे विकसित आपण झालं पाहिजे, जेणेकरून या ठिकाणी आपल्या मनाला आपण एकरूप केलं पाहिजे. आणि यासाठी माऊली वारंवार सांगते, बाबा हा मनुष्य देह पुन्हा नाही आहे, हा दुर्लभ आहे, हा बहुमानाचा बहुमोलाचा जन्म आहे आणि या जन्मामध्येच तुझ्या स्वस्वरूपाची, आत्मतत्वाची ओळख करून घ्यायची आहे. बघा भाविको, आज तुम्ही आम्ही या ठिकाणी माऊलींचे भक्त होतो, शिष्य होतो. आज शिष्यात या ठिकाणी माऊली तुम्हाला प्रवचन कर बनवलं, पण बघा आजही तुमच्या आमच्या मनामध्ये प्रपंच आहे, तुमच्या आमच्या मनामध्ये समस्या आहेत. आणि म्हणून आपण या ठिकाणी आज 22-25 वर्ष या ठिकाणी माऊलींच्या सहसोबत साधनेमध्ये असताना देखील सुद्धा आज आपण खऱ्या स्वस्वरूपाची आपण आज पण ओळख करून घेऊ शकलो नाही. कारण का, तर चित्तामध्ये आपल्या समस्या आहे. जसं एखाद्या चित्तामध्ये प्रपंच आहे किंवा एखाद्या चित्तामध्ये बायको आहे आणि मग त्याला दुसरं कुठले काय दिसत नाही, तशी भाविको ह्या ठिकाणी परिस्थिती आपलीसुद्धा या ठिकाणी संसार झालेले आहे. पण जर आपण विचार केला या ठिकाणी, मनाला जर प्रश्न विचारला की खरोखर या ठिकाणी मी आज प्रवचनकार आहे, तर एवढा गाढा अभ्यास माझा आहे का, एवढी ह्या ठिकाणी माझी क्षमता आहे का, तर त्यावेळी भाविक हे मन आपलं सांगेल की 10% सुद्धा क्षमता आपल्याला नाही आहे. पण आहे काय, तर माऊलींचा कृपा आशीर्वाद. कारण असं म्हणते, सद्गुरूसारखा आस्था पाठवे का इथं लेखा कोण करी. कारण जो पण सद्गुरूंची कृपा होत नाही तो पण भाविको ह्या आत्मस्वरूपाकडे आपण जाऊ शकत नाही. आणि म्हणून तर भाविको आज या ठिकाणी आपल्या माऊलींची कृपा आहे. आणि म्हणून या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरत असताना सुद्धा देखील भाविको तुम्हाला आपण थोडंसं विषयांतर करतोय. इथे क्लिअर सांगितलं पाहिजे, ज्ञानेश्वर माऊलींनी पण सांगितलं नाही, भगवान कृष्णाने पण सांगितलेलं आहे
की तुमच्या चित्तामध्ये जो संसार आहे ना तो सतत घेऊन फिरू नका. त्या साधूच्या खांद्यावर बसलेली जी मुलगी आहे ती रात्रंदिवस घेऊन तोच त्यांचा संन्यासी शिष्य जो घेऊन फिरतोय. बाई ती पोरगी कुणाच्या खांद्यावर बसली? कुणाच्या? तर त्या साधूच्या खांद्यावर बसलेले. फिरवतोय कोण? संन्यासी शिष्य. बसले खांद्यावर साधूच्या, आणि याच्या खांद्यावर नसताना सुद्धा ह्याच्या चित्तातून ती जात नाही आहे. त्यामुळे 6 महिने झाले तो खांद्यावर घेऊनच आपल्या गुरु महाराजांच्या खांद्यावरती बसलेले या ह्याने व्याकुळ होऊन तो सतत भ्रमिष्ट झालेला आहे. इथे भगवान कृष्णाला अर्जुनाला हेच सांगायचं आहे, ज्ञानेश्वर माऊलींना हेच सांगायचं आहे, आणि मलासुद्धा तुम्हाला हेच सांगायचं आहे की संसार करू नका असं नाही, पण रात्रंदिवस एकच विचार. माझं कसं होणार, बायकोचं कसं होणार, मुलांचं कसं होणार, घराचं कसं होणार, गाडी कधी घेणार, अमुक कधी घेणार. ती मागे मी एक न्हाव्याची गोष्ट सांगितली, ते आठवते का बघा. राजानं विचारलं प्रधानाला की हा नेहमी आनंदी का? तर प्रधान म्हणाला, महाराज तुम्ही जो 1 रुपया देता तर 1 रुपयामध्ये त्याची गुजराण चालू असते. ह्याला दुःखी बनवायचं असलं तर बनवू शकतो आपण, आपली इच्छा आहे का? त्या राजा म्हणाला, हो मला ते बघायचं आहे. कारण अरे हा माझ्याकडे येतो, दररोज 1 रुपया दाढी करून घेऊन जातो माझ्याकडून, दररोज 1 रुपया घेतो आणि 1 रुपयामध्ये हा आनंदी दिसतो मला. कधी दुःख नाही, क्लेश नाही, काही नाही, काही नाही, दररोज एकदम फ्रेश. मी उठण्यापूर्वी हजर, आणि कधी एकदा माझी दाढी करतो निघून जातो, असं झालेलं असतं. कुणाच्या आल्यात नाही, कुणाच्या गेल्यात नाही. कारण सांग. आणि ठीक आहे महाराज आता सांगत नाही आहे, पण तो दुःखी होणार मी तुम्हाला करून दाखवतो. महाराज म्हणाले ठीक आहे. महाराजांकडून अभय मिळाल्याबरोबर प्रधानानं काय केलं, एक रेशमी थैली घेतली. त्या थैलीमध्ये 98 रुपये भरले, 1-1 रुपयाचे कॉईन भरले. थैलीची गाठ बांधली आणि रात्री लपत छपत त्या न्हाव्याच्या घरी गेला, आणि काळोखातून एका झरोख्यातून थैली आतमध्ये घरात टाकली आणि तिथून पळ काढला. दुसऱ्या दिवशी न्हावी नेहमीच्या ड्युटीवर जाण्यासाठी उठला, अंघोळ केली, कपडे चढवले, आपली धोकटी होती ती घेतली आणि निघणार. तो अचानकपणे कशाला तरी पाय लागला आणि खळकर आवाज आला. म्हणून त्याने खाली बघितलं तर बापरे, एकदम मुलायम अशी भरजरी वस्त्रामध्ये काहीतरी वस्तू सापडली त्याला. म्हणून उघडून बघतो तर पैसे. धोकटी तिथेच खाली ठेवली. राजाकडे जायचं विसरून गेला आणि पहिले काढले ते पटकन थपकल मांडले, तिथेच मोजायला सुरुवात. 1, 2, 50 असं करत 70, 75 करता 98 झाले. बायकोला म्हणाला, बघतेच का आपल्याकडं कुणीतरी थैली टाकली, 98 रुपये आहेत, 98 रुपये. बायकोला इतका आनंद झाला, हो 2 रुपये टाका ना, पुरे 100 होतील. तो म्हणाला, हो तुझी इच्छा आहे ना तसं करतो. पुन्हा गाठ मारली, बायकोकडे देऊन टाकली पिशवी. हो तर म्हणाला, बॅग घेतली आणि नेहमीप्रमाणे सेवेमध्ये दाखल व्हायला निघाला. आता जाताना विचारचक्र सुरू झाली. म्हणजे काय, संसार सुरू झाला. 1 रुपया मिळतो, त्यात कसं बसं दोघांचं भागवतो आपण. आता त्यातलं काय करायचं, कसं काय करायचं, त्या 1 रुपयामध्ये कशी कंजूशी करायची, कुठे पैसे वाचवायचे, की त्याच्यातून थोडे 1 पै 2 पै असे कसे वाचतील, की हळूहळू ते 2 रुपये करता येतील. काही कालावधी जाईल, पण काय करायचं विचार सुरू झाला. म्हणजे विषयामध्ये आसक्त होऊ लागला. कितीही प्रयत्न केले, 1 रुपयात बसवणार कसा हो, नाही बसू शकत ना. तसा संसार करू नका. आणि तो विषयासक्त झाल्यामुळे तो त्या विचारातच गुंग,
त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य, त्याचा जो निरागस जो चेहरा होता, निर्भय चेहरा होता, तो सगळा गेला कोमेजून. आणि एकच विचार की 2 रुपये कमी पडलेले आहेत, ते वाढवायचे कसे. राजाकडे गेला. आज राजानं बघितलं तर हा हसत नाही, बोलण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहे, तंद्रीत दाढी करतोय. दाढी करता करता राजाला थोडंसं ब्लेड लागलं. राजा म्हणा, अरे काय झालं काय तुला, आज अचानकपणे काय झालं, नेहमी तू एकदम फ्री असायचं, आज झालं काय, आजारी आहेस का. नाही महाराज, चुकलं महाराज, क्षमा करा महाराज, क्षमा करा, परत नाही असं होणार. महाराज म्हणाल ठीक आहे ठीक आहे. महाराजाने आपला 1 रुपया काढून दिला हातावर. हा घेऊन निघाला. घेऊन निघताना सुद्धा तू त्याच विचारात का, विषयासक्त. भगवान कृष्ण अर्जुनाला सांगतात की अर्जुना, अशी इंद्रिय विषयासक्त असता कामा नाहीत. ही विषयासक्त इंद्रिय आपल्याला बागुलबुवा करून दाखवतात परमार्थाचा, के तुला जमणारच नाही. अरे कसं जमणार, किती 2 मुलं तुझ्या पदरात आहे, एवढी सुंदर बायको पदरात, आणि तुला कसं काय जमणार, आणि तू आता नोकरीला आहे, आणि हे नोकरी सोडून तुला कसं काय शक्य आहे. असा जो बागुलबुवा आपल्याला निर्माण केला आहे. म्हणून आता आमच्या प्रबोधनकारांनी संतोष कदमांनी सांगितलं, आम्ही 25-25 वर्ष सगळेजण या मार्गात आहोत, तरीसुद्धा आम्हाला ती आसक्ती कमी होत नाही. त्यासाठी गुरुकृपा व्हायला पाहिजे. इथं गुरुकृपेचं काम नाही आहे, इथं आत्मचिंतनाचं काम आहे. इथे धबा धबा धोधो जसे पाऊस पडत असतो, तशी गुरुकृपा धोधो जरी होत राहिली तरीसुद्धा जोपर्यंत आपण मनोनिग्रह करत नाही की मला कोणत्याही परिस्थितीमध्ये आत्मज्ञान मिळवायचंच आहे, तोपर्यंत कधीच आत्मज्ञान मिळणार नाही. हा विषय अतिशय सुंदर आहे, म्हणून मी संतोष कदमांना थांबवलं आहे आणि माईक हातात मी माझ्या घेतलेला आहे. मला इथं तुम्हाला अजून फोडून सांगायचं आहे. तो चिंतित झालेला न्हावी 1 रुपयातलं काटकसर करून, घरी तर बायकोला आणलं पाहिजे, खाणं पिणं आणलं पाहिजे, दुपारचं आणि संध्याकाळचं जेवण मिळालंच पाहिजे. 1 रुपयात बसवायचं कसं, त्या विवंचनेमध्ये सतत असायचा. त्यामुळं खाण्यावर कशावरच लक्ष नाही. दुसऱ्या दिवशी गेला, दुसऱ्या दिवशी पण राजाकडे तसाच प्रकार केला. असा हा सतत करत होता. आपली पण स्थिती अशीच काहीशी आहे. तुम्ही विचार करा, तुम्हाला बायको आहे, मला बायको नाही का, नामदेव महाराजांना बायको नव्हती का, एकनाथांना नव्हती का, तुकाराम महाराजांना बायको नव्हती का, कलावतींना नवरा नव्हता का, सखूबाईला नवरा नव्हता का, सांगा. कशाला एवढा बागुलपुरा तुम्ही करता की अरे रे संसारातून कसं काय शक्य आहे, जमणार नाही, ते माझ्याशिवाय राहणार नाहीत, मेल्यानंतर कशी राहतील. तू मेलीस की तो बरोबर राहील, तो बघेल 12 दिवस कधी संपतायत आणि रडत येईल माझ्याकडे, स्वामी बघताय ना आता माझं काय नाही आहे, मला नको, माझी इच्छा नाही, ती गेली ना बस सगळंच गेलं. पण मुलांना आई हवी ना. मुलाचं वय किती, 35 वर्ष. 35 वर्षाच्या मुलाला आता आईची गरज आहे, म्हणून हा लग्न करणार. माझं काही नाही, मला नको. महिन्यातून कमीत कमी एक दोन माणसं मला अशी भेटतात. आता किती विषयासक्त राहायचं, ज्याचं त्यानं ठरवायचं आहे. अरे ठीक आहे, हिरोईन तुझ्या आयुष्यातली गेली, आता देवान तुला सिग्नल दिलेला आहे, आता तुझ्या गळ्यात बांधलेला जो लोढणा होता तो गेलाय ना, आता तरी सुधार बाबा. झाले ना मुलं, झाले ना, मुलगा 35 वर्षाचा आहे ना, करतोय ना संसार, आता तो करेल ना. तू पण केलास ना संसार, ज्यावर ते मुलाला 35 वर्षाचा होईपर्यंत तू संसार केला, आता बाद झालं ना, ते करतील ना. आता तू तुझं काहीतरी सोयीत बघ ना. देवानं किती वेळा सिग्नल द्यायचा, डोळे खराब करून टाकतो देव. ती नोटीसच आहे. अरे दिसायचं कमी झालंय बाबा, तो रेबांचा गॉगल घालून मिरवण्यापेक्षा आसक्ती सोड आणि बाबा आपला हा देह जो आहे तो आता क्षीण होत चाललाय.
तेव्हा आता काय करूया आपण आहोत, जोपर्यंत दिसतंय, जोपर्यंत चालता येतं आहे, जोपर्यंत बोलता येतं आहे, जोपर्यंत बसता येतं आहे, जोपर्यंत विचार करता येतात. नाही तर काही जण म्हणतात नाही बॅलन्स गेला बाबांचा, कोंबडीची शीट पण खातात. त्याच्या अगोदर आसक्ती सोड आणि मी देव आहे हा ओळखण्याचा प्रपंच वाढव. त्या अर्जुना, ही जी दश इंद्रिय आहेत ना, ही लबाड आहेत. ह्या जिभेला चोचले करून घ्यायचे असतात. म्हणून ही जीभ जी आहे, ही जीभ नेहमी गडबड करते. हे कान, हे डोळे, हे नाक, ही सगळीच दश इंद्रिय अतिशय स्वार्थी आहेत. आणि या इंद्रियांच्या आतमध्ये तू अडकलेला आहेस. त्यातून बेटा बाहेर ये. हा अभ्यास योग कठीण नाही आहे बाबा, काही कठीण नाही आहे. जर तो योगाना, जर बाकीच्या साधू संतांना तो शक्य होतो, तर तुला अशक्य काय आहे? आणि तू त्या योग्यतेचा आहेस बेटा. आणि मी पण तुम्हाला तेच सांगतोय, ज्या अर्थी तुमची आणि माझी गाठ बांधली गेली, याचा अर्थच तुम्ही समजून जायचं. ज्या अर्थी भगवान कृष्णाला अर्जुन सापडला, ही जोडी तयार असते नेहमी. भगवान वरून ती जोडीच पाठवतो परमात्मा. ज्या अर्थी आपली दोघांची जोडी पाठवलेली आहे, याचा अर्थ तुम्ही त्या योग्यतेचे आहात. तुम्ही अर्जुन आहात, फक्त भ्रमित झालेले अर्जुन आहात. त्या भ्रमातनं बाहेर घ्या. कुणी सांगितलं तुला नवरा सोड म्हणून? कुणी सांगितलं तुला बायको सोड म्हणून? कोण सांगतो बायकोची बायको हवे किंवा बायको सोड, घरदार सोड? अरे बाबा, घरदार हे शरीरासाठी आवश्यक आहे. तुला जेवण खाण घालण्यासाठी बायकोची आवश्यकता आहे. तिच्या मायाप्रेम तुला करावीच लागेल, तरच ती जेवण खाण घालणार. तिच्यात जो अडकून पडलेला आहे त्यातून बाहेर ये आणि मनाचा निग्रह कर की मी आत्मा आहे. किती सोपा आहे ज्ञानयोग, किती सोपा आहे हा योग मार्ग, की ज्यामुळे तुझी कुंडलिनी जागृत होईल अर्जुना. तेव्हा अशा पळवाटा बिळवाटा काढायच्या भानगडीत पडू नकोस. मला कळलेलं आहे तू हा का प्रश्न विचारला असतो, की देवा माझ्या योग्यतेचं काही ते सांगा. त्या तुझ्या योग्यतेचं हेच आहे अर्जुना, की तू ज्या इंद्रियांच्या अधीन गेलेला आहे त्यातून बाहेर ये. ही इंद्रिय मृत्यूला घाबरत नाहीत. बघा, ही इंद्रिय मृत्यूला घाबरतात का? अजिबात नाहीत. जर मृत्यूला घाबरत असती त्याने लुटूपुटूची लढाई केलीच नसती. मृत्यू अटळ आहे, सगळ्यांना माहिती आहे. मरणारच आहोत हे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे, तरीसुद्धा आपण त्याच्याकडे कानाडोळा करतो. स्मशानात गेलेला माणूस पोचवायला जो जातो माणूस, त्या पुरुषांना विचारा, ते तिथे गेल्यानंतर स्मशान वैराग्य घेत आणि म्हणतात झालं आता आमचंही असंच, आता आमचंही असंच होणार. स्मशानाच्या बाहेर आला, अरे जाऊ दे, त्या पांडूकडे माझे पैसे आहेत, ते कधी घ्यायचे ते बघतो, तो देतच नाही आहे, थांब त्याच्यावर केस घालतो की तो डोकं फोडतो. अरे स्मशानात काय म्हणत होतास? तेव्हा हे जे वैराग्य उसणं येतं, हे सगळे खेळ दश इंद्रिय करतात. म्हणून तू जितेंद्रिय हो. म्हणजे काय कर, ही 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय ही एवढी जरी लक्षात ठेवलीस ना की त्याची आहे. त्याने ठरवलं ही असूनसुद्धा तुझ्या उपयोगी द्यायची नाही, तर तुला अर्धांग नावाचा तो आजार करणार. मग ही असूनसुद्धा देव काय करशील? त्यामुळे त्याने दिलेत, त्यांचा उपयोग करून घे. मगाशी मी सांगितलं तर गाडी जशी आहे, ती गाडी आपल्याला फिरायला हवी की नको? मग तिची काळजी घ्यायची, तिला खाऊ पिऊ घालायचं. रॉकेल घालायचं नाही तिच्यात, ती पेट्रोलची गाडी आहे. रॉकेल घालू नको आणि गटरात पडू नको, तर गाडी गटरात. त्या गाडीमध्ये जे घालायचं आहे ते पेट्रोल जे घालायचं तेच घाल, नाहीतर ती गाडीचा कार्बन वगैरे धरून, गाडी सायलेन्सर वगैरे फाटून गाडीचा आवाज यायला गाडी बंद पडेल. म्हणून गाडी आहे तोपर्यंत फिरायला मिळेल, तोपर्यंतच तू आत्मज्ञान मिळवू शकतोस.
मी हेच माझ्या मनाला विचारलं की उद्या मी मेलो तर बायकोचं कसं होणार. काही जणांनी माझ्या समोर प्रश्न निर्माण केला की अरे तू ह्या वयामध्ये हे सगळं करतोय पण तू सांग बायकोचं कसं होणार, तुझं वय 25 वर्ष आहे. मी म्हटलं मी मेलो असतो तर बायकोचं कसं झालं असतं. किती जणांच्या बायका नवऱ्याबरोबर मेलेत. तिच्या नशिबात असलं तसं होईल. मी काय तिला जन्माला घातलंय का. करता करविता तो आहे, त्यानं काय ते ठरवायचं आहे. अशा प्रकारचं वैराग्य तुम्हाला जमतं काय बघा. मी सुद्धा पळवाट देणार नाही. जोपर्यंत आम्ही किती वर्ष आहोत, 13-14 वर्ष आहोत. हे 13-14 वर्ष मी सुद्धा तुमच्या पाठीमागे तेच तसंच लागणार जसा भगवान कृष्ण अर्जुनाच्या पाठीशी लागलेला आहे. आणि अर्जुनाला कुठल्याही प्रकारे पळवाटा मात्र भगवान देत नाही आहे. या समासामध्ये सुद्धा भगवान कृष्णानं अर्जुनाला बाहेर फेकला जाईल असं काहीच नाही केलं आहे. समजून सांगितलं अरे बेटा कशाला चिंता करतो. ही तुझी दशेंद्रिय जी आहेत ना ते तुला बागुलबुवा करून घाबरवत आहेत. ती दशेंद्रिय माझ्या साक्षीनं काय कर मला देऊन टाक, ही माझी नाही आहेत एवढं समजून जा. मग आपोआपच तुला त्या ज्ञानापर्यंत जाता येईल. आता त्यानंतर अर्जुन काय म्हणणार आहे ते आपल्याला पुढच्या संत संघामध्ये ऐकायचं आहे. म्हणून आपण आता इथे थांबूया. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सियावल्लभ रामचंद्र की जय.